मृत्यू झाल्याची घटना समोर आली। या महिलेच्या पतीसह तिच्या नातेवाईकांनी परस्पर अंत्यविधी उरकवण्याचा प्रयत्न केला, मात्र डायल 112 वर तक्रार प्राप्त होताच पोलिसांनी अंत्ययात्रा थांबवून पंचनामा केला। विवाहित महिलेची गळा आवळून हत्या केल्याचं पोलीस तपासात निष्पन्न झालंय। या प्रकरणी पतीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय। दीपाली मिश्रा वय 28 असं मृत महिलेचं नाव आहे, तर महेश जनार्दन मिश्रा वय 34 असं आरोपी पतीचं नाव आहे। याबाबत रत्नकला शंकर तिवारी वय 72 यांनी अवधूतवाडी पोलीस ठाण्यात तक्रार दिलेली आहे। संपूर्ण प्रकरण पाहूयात त्याआधी तुम्ही HPN मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर नक्की सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन्स मिळवा, जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील। तर घरगुती कारणातून आरोपी पतीनं वाद घातला। या वादातून पत्नीनं पत्नी दीपालीचा गळा आवळून खून केला। त्यानंतर इतर नातेवाईकांच्या मदतीनं परस्पर अंत्यविधी उरकण्याचा प्रयत्न केला। दीपालीची अंत्ययात्रा जमावांकडून स्मशानभूमीकडे सोडण्यात आली होती। यावेळी डायल 112 वर संशयास्पद मृत्यूची तक्रार देण्यात आली। त्यानंतर अवधूतवाडी पोलीस जमाकारांच्या दिशेनं रवाना झाले। पोलिसांनी अंत्ययात्रा दिसताच थांबून घरी परत घेतली। पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह शासकीय रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवला, तसंच संशयित पतीला ताब्यात घेतलं। याची कसून चौकशी केली, मात्र तो हृदयविकाराच्या झटक्यानं पत्नीचा मृत्यू झाल्याचं सांगत होता। मात्र उशिरा शवविच्छेदन अहवाल आल्यानंतर दीपालीचा गळा आवळून खून झाल्याचं समोर आलं। तसंच याबाबत तक्रारही दाखल झाली आहे। यावरून पोलिसांनी पती महेश याच्या विरुद्ध खुनाचा गुन्हा नोंद करून त्याला अटक केलेली आहे। या प्रकरणात अधिक तपास अवधूतवाडी पोलीस करत आहेत।